आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. धुळे जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्थेच्या फेडरेशनच्या प्रथम महिला सभापतीपदी सौ सुनीता माळी यांची बिनविरोध निवड. धुळे जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्थेचे फेडरेशन मर्यादित धुळे यांच्या सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत सौ सुनीता विलासराव माळी यांची प्रथम महिला सभापती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती वृषाली पाटील तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नवनीत गोसावी यांनी कामकाज पाहिले. यावेळी उपसभापती सौ संगीता सुरेश बदाने यांच्यासह संचालक मंडळातील शिवाजी बाबूराव पवार, राजेंद्र दत्तात्रय महाले, अशोक धडू पाटील, धनंजय हिलालाल मंगळे, देवीदास माधवराज पाटील, सागर किरण देसले, अलोक विजय सिंग रघुवंशी, वैभव विलासगीर गोसावी, किशोर सुदाम चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच संस्थेचे माजी संचालक रामचंद्र राजसिंग कोर, महेंद्र परमार, माजी व्यवस्थापक श्री विलासराव वामन माळी, तसेच संस्थेचे विद्यमान मॅनेजर राजाराम भाबरे आणि असंख्य सभापत मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ सुनीता माळी यांच्या निवडणुकीमुळे कामगार सहकारी क्षेत्रात महिलांच्या नेतृत्वाला बळ मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या निवडीबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. माळी धुळे जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्थांचे फेडरेशन या संस्थेच्या अध्यक्षपदी माझी बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल सर्व संचालकांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि सर्व सभासदांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. मी सर्वांना सोबत घेऊन पारदर्शकपणे कारभार सांभाळेल आणि सर्वांना न्याय देईल. धन्यवाद. ओके. धुळे जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्थेच्या फेडरेशन मर्यादित धुळे या संस्थेच्या अध्यक्षपदी सुनीता विलास माळी यांची बिनविरोध निवड झाली आहे. याबाबत आम्हाला सगळेच सभासदांनी, संचालकांनी, तसेच माजी आमदार माननीय राजवर्धनजी कदम बांडे, माननीय जयकुमारजी रावल, माननीय आपले अनुप अग्रवाल, तसेच कुणाल बाबा, माननीय अमरीशभाई पटेल अशा सगळ्या नेते मंडळींच्या आशीर्वादाने आमची जी निवड झाली आहे या निवडीबद्दल आम्ही खूप खुश आहोत आणि आम्ही सगळ्या सभासदांना न्याय देऊ. शासन दरबारी वेळोवेळी संस्थांच्या मागण्यासाठी त्यांना कसे जास्तीत जास्त कामं देता येतील, सगळ्यांना कसं न्याय देता येईल आणि त्यांच्या अडीअडचणी कसं सोडवता येतील याबाबत आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.